पत्रकारांबाबत एका खासदाराच्या कथित वक्तव्यावरून सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आता पत्रकार संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या असून थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। नेमकं प्रकरण काय बघूयात सविस्तर। सटाणा येथे जनकल्याण मराठी पत्रकार संघाने खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्रकारांविषयीच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने सटाणा पोलीस ठाण्यात एक निवेदन देण्यात आले आहे। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत। सत्य जनतेसमोर आणणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि सामान्य नागरिकांच्या समस्या मांडणे ही पत्रकारांची घटनात्मक जबाबदारी आहे। अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे, अपमानास्पद भाषा वापरणे किंवा त्यांच्यावर दबाव आणणे हे केवळ पत्रकारितेवर नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवरही थेट आघात आहे। या घटनेनंतर सोशल मीडियावरूनही पत्रकार आणि नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्यामध्ये म्हटले आहे की प्रश्न विचारणं गुन्हा असेल तर होय, आम्ही पत्रकार गुन्हेगार आहोत। सत्याचा शोध घेणे, जनतेचा आवाज बनणे आणि सत्तेला प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून कोणत्याही धमक्या किंवा दबावापुढे पत्रकार झुकणार नाहीत अशी रोखठोक भूमिका या माध्यमातून व्यक्त केली जात आहे। जनकल्याण मराठी पत्रकार संघाने प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट केले आहे की कायद्यापुढे कोणीही मोठा नाही। पद, सत्ता किंवा राजकीय प्रभावापेक्षा संविधान आणि लोकशाहीची मूल्ये नेहमीच श्रेष्ठ आहेत। त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी। या संपूर्ण प्रकरणावर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित खासदारांवर गुन्हा दाखल होतो का याकडे पत्रकारांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे। या प्रकरणाबाबत संबंधित खासदारांची अधिकृत भूमिका किंवा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। ती उपलब्ध झाल्यास ती देखील मांडण्यात येईल। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव, जायखेडा, सटाणा। काल जो संजय दीनानाथ पाटील खासदार आहेत मुंबईचे, त्यांनी जे पत्रकार आहेत त्यांच्यावर जे आर्वाच्य भाषेत जे शिवीगाळ केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सटाणा पोलीस स्टेशन येथे आलो आहोत। आम्ही निवेदन दिलेलं आहे। जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेतर्फे आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करत असून खरं तर हा चौथा स्तंभ आहे। हा वेळोवेळी हा तुम्हाला सहकार्य करतो। तुम्हाला जेवढं मोठं करता येतं तेवढं आमच्याकडे तेवढी ताकद आहे की आम्ही तुम्हाला खाली बसू शकतो, परंतु आम्ही संविधानाच्या मार्गाने चालतो। या दृष्टिकोनातून तुम्ही वक्तव्य करत असताना लक्षात ठेवायचं, भान ठेवावं लागेल की तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही त्या सत्तेचा गैरफायदा घेऊ नका आणि पत्रकारांना पुन्हा आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू नका। जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेकडून आज आम्ही या तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेचा विजय असो। धन्यवाद। संजय दीनानाथ पाटील यांचा निषेध असो।